नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण जाहीर आलेला आहे. 26 मार्च 2025 रोजी हा जाहीर सविस्तर आपण वाचूया. नमो शेतकरी मान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 6व्या हप्त्या लाभ व यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी रुपये 1642.18 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्यामार्फत शासन निर्णय दिनांक 26 मार्च 2025 रोजी आज जाहीर आलेला आहे. प्रस्तावना. सन 23-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी मान सन्मान निधी योजना घोषित करण्यात आली. त्यास अनुसरण केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत येण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी 6,000 रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाचे आणखी 6,000 रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी मान सन्मान निधी ही योजना राबवण्यात संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली आहे. तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक असे एकूण 2 स्वतंत्र बँक खाती उघडण्यात संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली आहे. नमो शेतकरी मान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थी लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता तसेच 5वा हप्ता अनुक्रमांक 3, 4, 5, 6, 7, 8 अन्वये वितरित करण्यात आला आहे. संदर्भ 9 येथील पत्राने सन 24-25 मध्ये नमो शेतकरी मान सन्मान निधी योजनेच्या निकषांतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत 6वा हप्ता डिसेंबर 2024 ते मार्च 2025 यापूर्वीच्या हप्त्यामधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी निधी मागणी प्रस्ताव शासनास सदर आला आहे. त्यानुसार कृषी आयुक्तालयाकडे यापूर्वीच्या हप्त्यासाठी वितरित निधीपैकी शिल्लक असलेल्या 653.50 कोटी निधी वितरित रक्कम 1642.18 कोटी इतका निधी वितरित करण्याची विनंती कृषी आयुक्तालय प्राप्त आली आहे. त्याच अनुसार नमो शेतकरी मान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारात होती. शासन निर्णय. नमो शेतकरी मान सन्मान निधी योजनेअंतर्गत 6वा हप्ता डिसेंबर 2024 ते मार्च 2025 यापूर्वीच्या हप्त्यामधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये 1642.18 कोटी इतका निधी वितरित करण्याची मान्यता देण्यात येत आहे. अशा प्रकारे हा जाहीर आपण सविस्तर पाहिलेला आहे. हा व्हिडिओ शेतकरी वर्गाला जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.